तर आज काय वेगळं नाही आहे. आज दिवसाचा व्लॉग, दिवस कसा जातोय ते दिसेल तुम्हाला माझा. तर इथून मी आता डायरेक्ट जाणार आहे फट्यावर. काय आणखीन सगळ्यात पहिलं म्हणजे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणखीन आता मी इथनं स्कूटी घेऊन आलो रोहनची. रोहन गेलाय मुंबईला. इथून आता निघणार आहे डायरेक्ट शिरगवाडीला. शिरगवाडीत जाऊन काहीतरी प्लॅनिंग होणार आहे वाटतं. चांदोली धरणावर व्हायचा कपल शूट आहे त्यामुळं. तर बघूया, जर फिक्स झालं तर तुम्हाला सीन कळेलच. पुढं नाही झालं तर मग सगळंच कळणार, त्यात काही विषय आहे. व्हिडिओच्या लास्टपर्यंत थांबा, व्हिडिओ बघा. आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना पण शेअर करा. चला, पोचलेलो आहे स्टुडिओला आणि केसांच्या हालतच बघू शकता तुम्ही. गाडीवरनं असला आलोय फास्ट. आई का पायाला लागलं काय तर. स्टुडिओला पोहोचलो. आता इथनं पुढचं नियोजन बघतो. पूजेला तेवढा हार ठेवलाय बाहेर, तेवढा हार घेतला. आता देवपूजा करतो. स्वामींचा फोटो बघा लाईटमधला कसा दिसतोय. देवपूजा करतो आणि इथनं पुढं कुठं जायचं काय करायचं ते बघतो. भावाला फोन केला होता आत्ताच. भाऊ बोलला येतो थोड्या वेळाने, मग जाऊ. तर जाणार आहे चांदोलीला कपल फोटोशूट करायला. तर बघूया काय होतंय. तुम्हाला सीन तर दिसेल. चांदोली काय बघितलंच असेल तुम्ही. माझ्या पाठच्या खूप साऱ्या म्हणजे 1.5-2 वर्षापूर्वीच्या व्लॉगमध्ये आहेत चांदोलीचे सीन थोडेफार. तेव्हा काय एवढं ब्लॉगिंगचं समजत नव्हतं. सो बघा सीन. PC पण चालू करून ठेवला आहे. थोडेसे फोटो आहेत ते उडकून घेतो. ओके. आता तिकडच्या साईडचं म्हणजे स्टुडिओ ओपन करून आलो. आता फोटो एडिट करत बसलेला खुर्चीवरला. फोटो एडिट करून झाला आहे. कस्टमर आल्यात म्हणून स्टुडिओ ओपन केला आहे. त्यांचं वर्दीवरती फोटो काढायचा आहे. आता वर्दीवरली फोटो काढून झाले की परत आज सीन काय झाला आहे. काल नेटवर्क गेलं तर फाट्यावरला, आज पण नेटवर्क गेलं आहे. काय चाललं आहे काय समजायला झालं आहे. अरे नेटवर्क नसल्यानंतर कस्टमरला फोटो कसे पाठवायचे किंवा कॉल कोणाचे तरी येतात की बाबा काय विषय काय काय. तर काय समजायला झालं आहे नेमकं झालं आहे काय नेटवर्कला. तर बघतो आता कस्टमर आता येतील बोलवायला. चेंजिंग करायला लागल्यात कपडे. त्यानंतर मग बंद आमची तिला आता फोन लागत नाही म्हटलं स्टुडिओला शिकतील. स्टुडिओला आल्यावर आम्ही जाणार. मग तिकडं कपल फोटोशूट तुम्हाला माहीतच असेल ते घेणार. मग परत येणार. बघू आणि काय काय होतं आहे का कस्टमर येते. नेटवर्क पहिलं आलं पाहिजे देवा. नेटवर्क येऊ दे रे. काय आहे आल्याला नेटवर्क गेले. हे फोटो बघा तुम्हाला दाखवतो. आता एक केला फोटो. हे काय हे तो ओपनच आहे. काय समजायला झालं. आता ह्याला फोटो मी केला. उद्या त्याचा बड्डे आहे. तर फोटो पाठवायचं कुठनं. नेटवर्कच नाही आहे. काय होतंय काय समजायला झालंय. काल नेटवर्क गेलं तर सकाळी फाट्यावरचं आलं किती वाजता माहिती आहे का. नेटवर्क आलं एक 6:30 दरम्यान नेटवर्क आलं. काय समजणं झालंय काय चाललंय नेमकं रेंजवाल्यांचं. बरं ठीक आहे असू दे. बघतो आता फोटो काढतो जातो त्यांचे. चला कॅमेरा घेतो आपला 7.00 फोटो काढतो. फोटो पण काढून झाले. आता इथनं निघालो आपण ऑर्डरला म्हणजे ते मागाशी तुम्हाला बोललो होतो तिकडे निघालो. हे आमचे बंधू आहेत पुढं. आणि एक फ्रेम बनवायची, ती फ्रेम पण बनवून झाल्या. हे तर चालेल ना. मला फोन गाडी येतो मी. चला तुम्हाला पुढचं सीन दाखवलं. ही गाडी आपल्याकडे करंगलीत पोचलोय. इकडे बंधू आणि मी उभा राहिलो. ती मागणी यायला लागले तिकडून. आल्यानंतर डायरेक्ट इकडं ह्या वाटेनं चांदोलीला जाणार. कसा वाचतोय हॉर्न. चांदोलीच्या बरोबर म्हणजे उक्कुळला जो पूल जॉईंट होतो इकडे उक्कुळ आहे.
तिथं आम्ही फोटोशूटला आलो आहे, म्हणजे यांचे क्लोजअप घ्यायचे आहेत. दाखवतो तुम्हाला. बघा एवढं क्लास आहे का नाही इथलं, मला दाखवू काय नाही. झाडं बिडं असली तगडे आहेत का नाही मोठी, हे बघा असं दिसतंय केवढं मोठं झाड आहेत. आणि इकडं वांडर नाही सॉरी माकडं आहेत. हे झाड बघा केवढं मोठं आहे दिसतंय, निरगिली झाड आहेत पाच बाहेर. दुसरीकडे एवढी झाडं बघायला भेटत नाहीत, इकडे मोठे मोठे झाड आहेत. आणि एक माडीचं पण झाड आहे तिथं दिसतंय. आणि इकडं समोर चाललंय शूट, तुम्हाला दाखवतो थोडेफार रिझल्ट पण दाखवतो, फोटो कसे काय विषय. कंटिन्यू राहा. गाडीची चेन पडल्या तर बघा, दिसला का? भावानं गाडी नेली पुढे ढकलत. मी आपलं थोडेसे शॉट घेतलेत नेचरचे, मग कॅमेरा बाहेरच ठेवलेला गाडीवर. आता इथनं घरात जातो, त्याच्यापासून जरा व्हिडिओ घेतो. व्हिडिओ घेतल्यानंतर फट्यावर जाणार. फट्यावर जमलंच तर जाणार. आता गाडीची चेन पडल्या, फट्यावर गेलो की मग तिथनं पुढं परत भाव येईल. मग ऑर्डरला जाणार वाकुर्ड्याला ऑर्डर आहे. भावा चैन पडल्या, भावानं जरा वेळ केला, माझ्या लक्षात आलं नाही तर कॉन्टेंट भेटला असता चांगला आपल्याला. गाडीचा टायर फिरवायला लागला, आता काय करतो काय माहिती. हे बघा वाजत्याच आहे, आला का आवाज गुडगुडू. तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. घरात बसून बसून कंटाळा आला. आता आलो इथं चैन गाडी ढकलत घेऊन आलो तिकडून अशा घरा बसून इकडं चैन बसवायला. इथं बसवायला लागलं. हे दादा दिसतात का, गाडीची चैन बसवतात इथंच आहेत. आता इथनं जाणार फाट्यावर जातो. स्टुडिओमध्ये एक फोटो द्यायचा आहे कस्टमरला अर्जंटमध्ये. सकाळपासून नेटवर्क नव्हतं, आता 5:30 वाजून गेल्या तर नेटवर्क आलेलं आहे. स्टुडिओमध्ये जाणार आणि मग फोटो देतो कस्टमरचा. तिथून परत हळदीचा कार्यक्रम आहे, पुढं ऑर्डर आहे वाकुर्ड्यात, तिकडे जाणार आहे. चैन बसवून झाले की जातो निघतो इथनं. चला मी निघालो अर्जंटमध्ये ऑर्डरला. हळदीच्या ऑर्डर जी सांगितली होती मी सकाळपासून सांगतोय ती ऑर्डरला निघालोय. आता इथनं जातो नाटवड्यामध्ये भावाची गाडी लावायची आहे. तिथं गाडी लावली की लगेच आम्ही म्हणजे मोठी गाडी घेणार आहे, 4 व्हीलर. मोठी म्हणजे एवढी पण मोठी नाही, छोटीशीच आहे, फक्त 4 चाकात तिला. ती गाडी घेऊन निघणार आहे आम्ही वाकुर्ड्याला. जाताना फक्त गाडीमध्ये सीन दाखवतो तुम्हाला. त्यानंतर लोकेशनला पोहोचलो की बघालच तुम्ही व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा. ते मला समजत नाही की तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दिसणार आहे पटकन, माइंडमध्ये फिट नाही होते ना पटकन. तर बघा पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मध्येच कुठं हागायला मुद्दाला कुठं जाऊ नका, व्हिडिओ फक्त बघत राहा. ओके, बसलो गाडीमध्ये. आता निघालोय वाकुर्ड्याला. गाडी रोडवरच आहे, म्हणजे चालायला लागलाय. इथं मागं साहित्य ठेवलंय, आपले बंधू गाडी चालवत आहेत. आणि इथं आता पुढे शार्प्या चालू झाल्यात. शार्प्या कुठे आहेत काय माहिती. साऊंड बिऊंड चांगला असला म्हणजे जराच बघायला भारी वाटतं. इथनं वाकुर्ड्यात जाणार. वाकुर्ड्यात काय आहे का नाही, शार्प्या कुठली तर ती लाईट मारतोय कोण. तिथं आहे का काय साऊंड बिऊंड. आता इथनं जाणार आहे येळापुरात म्हणजे पोचलोय आज. येळापुरातनं शॉर्टकट आहे, तिथनं आज जाणार. तिकडून वाकुर्ड्याचीच खेंड आहे. तिकडून रोड म्हणजे शेडगावडीतून ते पेट्रोल पंपापासून रोड गेलाय का नाही, तिथनं जो रोड खराब आहे, त्यामुळं आम्ही ह्या वाटेला निघालोय. आम्हाला तुम्हाला शार्प्या दाखवतो. शार्प्या साई गणेश हे सुद्धा साई गणेश बोलतोय. बँजो साऊंड पण आहे मागं, साऊंड पण बघा. बाहेर दिसते का
झालंय. आता बसलो इथं वाट बघत हळद कधी चालू होत्या. हळद मला काय वाटत नाही लवकर चालू होईल, कारण नाही तर काय माणसं जमल्यात. मला विषय बंद आमचे बसल्यात निवांत. 600 शेड लोक आहे. हळद चालू झाल्यानंतर तुम्हाला एक सीन दाखवतो, फक्त जास्त काय दाखवू शकत नाही आपण. त्यानंतर मग वेळ भेटला तर मी दिसेलच तुम्हाला नक्की. व्हिडिओ फक्त कंटिन्यू करा. ओके. ऑर्डर पण झाल्या, म्हणजे गेलो ग्रुपिंग घेतलं, त्यानंतर क्लोजअप झाल्यानंतर जेवलो आम्ही. आत्ताच जेवून डायरेक्ट गाडीमध्ये बसलो, निघालोय घराच्या वाटेला. हे बघा आता वाकोर्ड्यात पोहोचणार. हे आमचे बंधून असं झालंय कधी घरला पोहोचतोय. तो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.